नमस्कार मंडळी. इथे आमचा नाश्ता वगैरे सगळं झाला आहे. तर यश नाश्ता वगैरे आवरून मस्तपैकी खेळत बसला होता. तर म्हटलं थोडंसं मनातलं बोलावं. तर आपण लेडीज ना सगळ्यांसाठी करतो, सगळ्यांच्या आवडी-निवडी वगैरे जपण्यासाठी प्रयत्न करतो. पण कधी आपल्यासाठी किंवा आपली आवड काय आहे हे सगळं सर्व विसरून जातो. तर आज ठरवलं होतं मी थोडं आपल्यासाठी पण वेळ काढावा, आपल्या आवडी जपाव्या. याच्यासाठी मला ही तांदळाची खीर खूप आवडते. आमच्या गावी याला पिट्टीसुद्धा म्हणतात. तर ही मी इथे बनवायला घेतली होती. तर मी तांदूळ वगैरे भाजले होते आणि काजू त्याच्यामध्ये घालून आणि वेलची घालून बारीक करून घेतलं होतं. तर इथे मी दूध घेतलं आहे. तर आता मी याच्यामध्ये सर्व मिक्स करून साखर वगैरे घालून ही पिट्टी शिजायला ठेवणार आहे. खूप टेस्टी लागते ही पिट्टी आणि मला स्पेशली खूप आवडते. बाकीच्या खिरीपेक्षा ही तांदळाची खीर खूप आवडते. तर हे पहा, इथे मी खीर शिजत ठेवली आहे. खूप पटकन पण होते आणि टेस्टी खूप लागते ही खीर. आणि इथे माझ्या आवडीचं स्पेशल पालक पान मी तळायला घेतला आहे. खूप सोपी रेसिपी आहे याची पण. आपण भजीसाठी पीठ भिजवतो त्या प्रकारे भिजवून घ्यायचं आणि हे पालक मी अशा अख्खे पान त्याच्यामध्ये घोळून घेऊन फ्राय करून घेते आहे. एकदम कुरकुरीत आणि टेस्टी लागतं. मुलांना वगैरे पालकची भाजी आवडत नसेल तर अशा प्रकारे हे पालक पान करून बघा. खूप टेस्टी लागतं मुलांना पण. माझ्या दोन्ही मुलांना पण आवडतं आणि मला पण आवडतं. त्याच्यामुळं मी हे आज तोंडी लावण्यासाठी बनवलं आहे. भाजी कधीमध्ये आवडीची नसेल तर असं पालक पान तळून बघा. खूप टेस्टी लागतं आणि कधीतरी असं वेगळं काहीतरी खायला पण आवडतं. तर मैत्रिणींनो, आपण सगळ्यांच्या आवडी जपतो, पण स्वतःला पण काही आवडतं का ते पाहून आपली पण आवड आपण जोपासली पाहिजे. तर हे पहा, माझे इथे सगळे पान फ्राय करून झाले आहेत. खूप टेस्टी लागतात. तर आज मी ठरवलं होतं माझ्या आवडीचे पदार्थ वगैरे बनवावे आणि स्वतःला थोडंसं वेगळं फील करून घ्यावं. कारण की आपण सगळ्यांच्या आवडी जपतो, पण स्वतःची आवड राहून जाते. असं कधीतरी करून पहा मैत्रिणींनो, स्वतःला पण आनंद मिळतो. तर इथे आम्ही जेवणं करून दुपारी आराम केला आणि दुपारनंतर मस्तपैकी भेळ बनवायची ठरवून भेळ करून खाल्ली आम्ही. आता मी मस्त असं जरा गॅलरीत फिरत होते. तर गॅलरीमध्ये बघितलं झाडांना वगैरे. मी छोटे छोटे लिलीचे हे टाकले होते, बी टाकले होते. छोटे छोटे रोप आलेत. तर बघू आता थोडे अजून मोठे होतील तेव्हा दाखवेन मी तुम्हाला. आणि इथं मुलं आमचे छान मस्तपैकी खेळत आहेत खाली. तर बाल्कनी फिरत फिरत मी तसंच त्यांच्याकडे लक्ष पण देते. ते खाली खेळत आहेत आणि चला तुम्हाला दाखवते. तर हे पहा, मी लिलीचे बी टाकले होते. तर काही रोपं दिसत आहेत छोटी छोटी एकदम. जेव्हा पूर्ण येतील तेव्हा मी परत दाखवेन तुम्हाला. हे लिलीचं एक रोप मी दुसऱ्या कुंडीतून इकडे लावलं होतं. तर दुसऱ्या कुंडीमध्ये आहेत अजून भरपूर रोपं वगैरे. म्हणजे गेल्या वर्षी लावलेली आहे ती. जशी तशी झाडं आहेत. भरपूर फुलं वगैरे येऊन गेली. आता ह्या पावसाळ्यातच कसं काय याला फुलं आलं नाही. तर हे पहा, मुलं इथं खाली खेळत आहेत. मी इकडे लक्ष देत गार्डनमध्ये मस्त माझ्या झाडांसोबत वेळ घालवते आहे. तर मला असं छान गार्डनमध्ये किंवा आपल्या बाल्कनीमध्ये झाडं लावली आहे, तिथे वेळ घालवायला फुलांसोबत, झाडांसोबत खूप आवडतं. इथे मी गोकर्णची 2 वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत, म्हणजे वेली लावल्या आहेत. एक येलो कलरची आहे आणि एक व्हाईट कलरची आहे. आणि कृष्णकमळचा वेलसुद्धा खूप सुंदर आहे. आज वातावरण पण खूप छान होतं. आज पाऊस नाही पडला. मस्त वातावरण झालं होतं. फ्रेश झालं होतं वातावरण. तर हे पहा, माझ्यासारखीच मुलांना पण माझ्या आवड आहे झाडांची. कधी काही बी खाल्लं म्हणजे फळ खाल्लं तर त्याचं बी लावायची त्यांना आवड आहे. इथं त्यांनी सीताफळ लावलं आहे, आंबा लावला आहे, जांभूळ लावला आहे आणि सगळी झाडं आली आहेत खाऊन बी लावलेल्याची. तर मस्त अशी मोठी होत आहेत. बघू थोडी मोठी झाल्यानंतर गावी वगैरे घेऊन जाऊन गावी शेतामध्ये लावून देईन. तर इथे यशच्या स्कूलमध्ये एक प्रोजेक्ट होता की आपण लावायचं कोणतंही झाड आणि ते स्कूलमध्ये नेऊन दाखवायचं. तर यशनं ना इथे ज्वारी लावली होती आणि ज्वारी लावली पण स्कूलमध्ये जाऊन त्याने बाजरी म्हणून सांगितली.
तर नंतर टीचर मला हसून विचारत होत्या ही बाजरी आहे की ज्वारी, तेव्हा मला खूप हसू आलं. तर चला संध्याकाळ झाली, देवपूजा वगैरे करून घेऊ, म्हणजे दिवाबत्ती वगैरे करून घेऊ. तर इथे मी छान दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि शनिवार असल्यामुळं घरामध्ये कापूर वगैरे घालायचा, म्हणजे घरातमध्ये नकारात्मक वगैरे काही ऊर्जा असेल तर ती निघून जाते. म्हणून घरामध्ये मी आजच्या दिवशी तरी शनिवार वगैरे असला की कापूर घालून घेते. तर इथे मी दिवा अगरबत्ती करून घेतली आणि नंतर मग घरामध्ये सगळीकडे कापूर लावून घेतला. रात्रीची जेवणं वगैरे झाली आणि बरीच वर्ष झाली ही सापशिडी खेळून. तुम्ही पण कधीतरी खेळला असेल लहानपणी. तर आज म्हटलं यशसोबत थोडंसं म्हटलं खेळून घेऊ आज. तर आज मी खेळायला घेतलं आहे यशसोबत आणि मस्त एन्जॉय वाटला. कारण की साप चावल्यानंतर खाली येणं, शिडी चढणं ह्याच्यात एक वेगळंच हे असतं. तर यश पण माझ्यासोबत मस्त खेळत होता. तर चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि हां, असा स्वतःसाठी स्वतःच्या आवडीनिवडी जपण्यासाठी थोडा वेळ काढा, स्वतःसाठी वेळ काढा. तर चला तर मग भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.